रिमझिम पाऊस आणि समोर जर आपल्याला अशा पद्धतीचा छान असा गरमागरम वडापाव ठेवला ना, तर यापेक्षा आणखीन काय पाहिजे हो. अगदी छान स्ट्रीट स्टाईलने आज आपण हा वडापाव केलेला आहे आणि त्यासोबतच्या आपण ह्या 2 सिक्रेट चटण्या देखील बनवलेल्या आहे. ही ग्रीन चटणी बनवलेली आहे, त्याचबरोबर लाल सुकी चटणी देखील बनवलेली आहे. छान अशा हिरव्या मिरच्या तळलेल्या आहेत आणि आपण हा जो वडा करताना पूर्णपणे स्ट्रीट स्टाईलची जी पद्धत आहे तीच या ठिकाणी यूज केलेली आहे. त्यामुळे तुमची रेसिपी परफेक्ट स्ट्रीट स्टाईलनेच होणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे आज देखील आपण रेसिपी पौष्टिकतेचा विचार करून त्याचबरोबर परफेक्ट अशी शेअर केलेली आहे. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि इथून पुढे पावसाळ्यामध्ये पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठीच्या खूप साऱ्या अशा रेसिपीज आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली ते समजण्यास मदत होईल. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण स्ट्रीट स्टाईलने छान असा हा गरमागरम वडापाव बनवत आहोत. त्यासाठी या ठिकाणी बेसन पीठ 3 वाटी घेतलेला आहे. त्यासाठी अगदी चिमूटभर हळद टाकलेली आहे. 1.5 चमचा ओवा छान असा हातावर क्रश करून यामध्ये टाकायचा. त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपण 1/4 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी वडापाव करण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे पाणी एकाच वेळेस न टाकता अगदी थोडं थोडं करून टाका आणि बॅटर कशा पद्धतीचं असावं हे मी तुम्हाला दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि रेस्ट घेण्यासाठी हे 1 तासासाठी पीठ तसंच ठेवून देऊ. तोपर्यंत आपण चटण्या करून घेऊ. त्यासाठी बटाटे उकडून घेतलेले आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. मोहरी 1 चमचा, जिरं 1 चमचा, दोन्ही छान असे फुलल्यानंतर यामध्ये ठेचा करून घेतलेला होता तो टाकलेला आहे. हा जो ठेचा आहे तो ठेचा करण्यासाठी या ठिकाणी हिरवी मिरची, लसूण, त्याचबरोबर अद्रक घेतलेलं होतं त्याचा ठेचा केलेला आहे. हिंग टाकलेला आहे, हळद, त्याचबरोबर गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण जे बटाटे होते ते छान असे उकडल्यानंतर त्याची साल काढून ते बारीक करून घेतले होते. हाताने छान असे कुस्करून घेतलेले होते. ते सर्व बटाटे यामध्ये टाकलेले आहे. 1 चमचा मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान अशी ही चटणी मध्यम आचेवर 5 ते 7 मिनटं व्यवस्थित अशी मॅश करत करत छान अशी तयार करून घ्यायची. बटाटा चटणी देखील या ठिकाणी तयार आहे. खूप काही जास्त यामध्ये घालण्याची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही बटाटा चटणी केली की परफेक्ट स्ट्रीट स्टाईलनेच तयार झालेली आहे. चटणीचं स्ट्रक्चर पाहू शकता, परफेक्ट दिसत आहे. चवीला देखील तेवढीच छान झालेली आहे. या ठिकाणी 1 चमचा गरम मसाला आपण ज्यावेळेस या चटणीमध्ये टाकला त्यावेळेस व्हिडिओ स्किप झाली होती, त्यामुळे गरम मसाला 1 चमचा नक्कीच टाका. त्यानंतर आपण ही चटणी थंड होण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण हिरव्या मिरच्या तळून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने हिरवी मिरची ओली घेऊ नका, कारण तेलामध्ये तळायची आहे, तेल उडू शकतं. त्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीने कट करून घ्यायची, कट द्यायची. त्यानंतर तेलामध्ये अशा पद्धतीने झारीमध्ये ही मिरची ठेवून अशीच सोडून द्या 2 मिनटासाठी. अधूनमधून हलवत राहा आणि लांब उभे राहा, कारण बऱ्याचदा यामध्ये जे बी असतं ते तेलामध्ये उडतं आणि त्यामुळे आपल्याला चटका बसू शकतो. त्यासाठी अशा पद्धतीने थोडंसं लांब उभे राहून ही मिरची छान अशी तळून घ्या. हे पहा, मिरच्या छान अशा तळून झालेल्या आहे. त्या आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपण लाल सुकी चटणी देखील करणार आहोत. यावर थोडंसं मीठ स्प्रेड केलेलं आहे. त्यानंतर आपण लाल सुकी चटणी करण्यासाठी जे पीठ भिजवलं होतं त्याच्या अशा पद्धतीने थोडीशी शेव काढून घ्यायची आणि ती तळून घ्यायची. आता ही जी शेव आहे ना थोडीशी कुरकुरीत तळायची, म्हणजे काय होईल की आपली जी लाल चटणी आहे ती देखील चवीला अप्रतिम अशी होते. या ठिकाणी छान अशी मध्यम आचेवर आपण ही जी शेव आहे तळून घेत आहोत. तुम्ही हलकीशी छोटी छोटी लहान आकाराची बुंदी देखील याची तयार करून त्यानंतर ती चटणी केली तरीही चालणार आहे. हे पहा, खूप जास्त लालही करायची नाही किंवा खूप जास्त कच्ची ठेवायची नाही, अशी मध्यम लालसर रंगावरही तळून घ्यायची. अशा पद्धतीने सर्व शेव आपण करून घेतलेली आहे. आणि ही जी चटणी आहे ना, ही चटणी
खूप ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। काही ठिकाणी ही चटणी करत असताना खोबऱ्याचा वापर केला जातो, तर काही ठिकाणी यामध्ये तळलेले शेंगदाणे टाकून देखील ही चटणी वाटली जाते। परंतु स्ट्रीट स्टाईलमध्ये आपण ही चटणी अगदी सिंपल साध्या पद्धतीने करत आहोत। स्ट्रीटमध्ये देखील जेव्हा गाडीवरला आपण वडापाव घेतो त्यामध्ये अशाच पद्धतीने शेंगदाणे वगैरे काहीही न घालता ही चटणी केली जाते। मीठ टाकलेलं आहे, थोडासा लसूण आणि लाल मिर्च पावडर टाकली। छान अशी ही चटणी आपण मिक्सर चालू बंद करत दळून घेतली। आता या ठिकाणी ही चटणी दळत असताना तुम्हाला जी शेव तळून घेतलेली आहे ती छान अशी थंड केल्यानंतर तुम्ही ती दळून घ्या, जेणेकरून छान अशी मोकळी अशी ही चटणी तयार होते आणि तेवढीच कुरकुरीत देखील ही चटणी तयार होते। हे पहा, अशा पद्धतीने या चटणीला रंग खूप छान आलेला आहे, कारण आपण जो मसाला तयार करतो, कांदा लसूण मसाला असेल किंवा आपण जे आपल्या चॅनलवर जे सर्व मसाले आहेत त्या मसाल्यांसाठी ज्या मिरच्या असतात त्या मिरच्यांपासून ही लाल मिर्च पावडर तयार केली होती, त्यामुळे या चटणीला खूप छान रंग आलेला आहे। बटाटा चटणी छान अशी थंड झालेली आहे, त्याचे आपण हे छान अशा पद्धतीने वडे करण्यासाठी आपण सर्व बॉल्स तयार करून घेणार आहोत। आता या ठिकाणी जी ग्रीन चटणी आहे ती व्हिडिओ मी शूट केलेली नाही, कारण रेसिपी खूप मोठी होईल यासाठी। ग्रीन चटणी अगदी सोपी आहे। थोडीशी कोथिंबीर घ्यायची, हिरवी मिरची घ्यायची आणि लसूण घ्यायची, हलकंसं पाणी टाकून त्यामध्ये मीठ टाकायचं आणि मिक्सरला दळून घ्यायची, हिरवी चटणी तयार होते। सर्व वडे तयार करण्यासाठी आपलं तयार झालेलं आहे। बॅटर देखील रेडी आहे। अगदी पाव चमचा सोडा टाकलेला आहे, सोडा जास्त टाकायचा नाही कारण पीठ छान असं रेस्ट घेतलेलं होतं। व्यवस्थित असं मिक्स करायचं। त्यानंतर तेल देखील मध्यम आचेवर छान असं गरम झालेलं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे। हे पहा, वडे तेलामध्ये सोडण्याची पद्धत पहा, त्यामुळे वड्यांना आकार खूप छान असा येतो। त्याचबरोबर खूप जास्तही घट्टसर पीठ ठेवू नका। खूप जास्त घट्टसर पीठ असेल तर वड्यांना पीठ खूप जास्त लागतं, त्यामुळे वडे चवीला छान असे लागत नाही। खूप जास्त पातळही ठेवू नका। बॅटरची कन्सिस्टन्सी यामध्ये परफेक्ट असायला हवी। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान असे तेलात बुडेल एवढेच वडे आपण यामध्ये सोडलेले आहे। मध्यम आचेवर अगदी 2 मिनिटांमध्ये वडे छान असे तळून होतात। वड्यांना रंग छान आलेला आहे, त्याचबरोबर आकार देखील परफेक्ट आलेला आहे। अशा पद्धतीने सर्व वडे आपण तळून घेत आहोत। त्याचबरोबर कविताज किचनचा जर तुम्हाला कांदा लसूण मसाला, गरम मसाला, काळा मसाला, गोडा मसाला, लोणच्याचा मसाला असेल, मटन मसाला, असे खूप सारे मसाल्यांचे प्रोडक्ट आपण आपल्या चॅनलवर सेल करत आहोत। तर तुम्हाला घ्यायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील नंबर दिलेला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून केमिकल फ्री हे मसाले तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता। आपल्या चटण्या तयार आहे। हे पहा, ग्रीन चटणी देखील तयार केलेली आहे। आता आपण हा वडा कविताज किचन स्टाईलने सर्व करणार आहोत। आपण अगोदर ग्रीन चटणी लावणार आहोत, त्यानंतर लाल सुकी चटणी ठेवणार, त्यावर वडा ठेवून छान असा आपण हा वडा पाव सर्व करत आहोत। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर पावसाचा आनंद घेण्यासाठी रिमझिम पावसामध्ये तुम्ही आणखीन कोणकोणते पदार्थ बनवता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा, जेणेकरून ते पदार्थांच्या रेसिपी देखील लवकरात लवकर यूट्यूबवर शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। हे पहा, अगदी छान असा आपला हा वडा तयार झालेला आहे, वडापाव तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत आठवड्यातील 6 दिवस सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन येईल। कारण रविवारचा दिवस आपण हा मसाला तयार करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आठवड्यातील 6 दिवस दररोज दुपारी माझ्या सर्व रेसिपीज भरपूर टिप्स येत असतात। त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहतात हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा। वेळात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।